सत्याच्या मोर्चातून ठाकरे बंधूंनी जो एल्गार पुकारला, जो हल्लाबोल केला त्या संदर्भातल्या 5 किंवा 6 तारखेला निवडणुकांच्या घोषणांची शक्यता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता, झडपी पंचायत समित्या महापालिकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता, शिवाय पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याचा देखील अंदाज। सत्याच्या मोर्चा ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा, दुबार मतदारांना फोडून काढा, मग पोलिसांना द्या, राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेंचा इशारा। जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच, लोकशाही मार्गाने फटकवा। मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा, काही दिवसांमध्ये पुरावे घेऊन न्यायालयात जाणार, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा। आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच। येत्या काही दिवसाचे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत। बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल। निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर, संविधानात आपल्या अधिकाराचं जतन करण्याची वेळ, शरद पवार यांचं हे वक्तव्य। देश अखंड राहू नये म्हणून कायदा आणि सुव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू, वेगवेगळ्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह पसरवला जातोय, विरोधकांच्या मोर्चावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची टीका। हा देश हा अखंड राहू नये या दृष्टिकोनातून लोकसभेच्या वेळेला सुद्धा संविधानाच्या संदर्भामध्ये असाच फेक नेरेटिव्ह तयार झाला, किंबहुना पसरवला। माझ्या नावाने खोटा व्हेरिफिकेशनचा अर्ज, बनावट नंबरवरून ओटीपी मिळवला, माझ्याच कुटुंबियांची नावं बाद करण्याचा झाला प्रयत्न, ठाकरेंचा हा आरोप। माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओटीपी काढण्याचा प्रयत्न झालाय, माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे। पैठणचा आमदार सांगतो, निवडणुकीसाठी 20,000 मतदार बाहेरून आणले, निवडून आलेल्यांची सोय आधीच झाली होती, विलास भुमरे यांचं उदाहरण देत राज ठाकरेंचा हा आरोप। एका आमदाराचा भाऊ सांगतो की मी 20,000 मतं बाहेरून आतमध्ये आणली। आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा, सत्तेचा माज बघा, काही चालू आहे। काहींना व्हिडिओ लावण्याची खूप खान हवा की बाण, एका सभेत मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले होते। अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं, येत्या काळात व्हिडिओची मालिकाच लावू, साटम यांचा पलटवार। आम्ही तर लावूच आता व्हिडिओ लावायची खूप खाज आहे काही लोकांना। हे डायलॉग माझा नाही, खान आणि बाणचा, हा मी नाही म्हटलंय की खान हवा का बाण, हे मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले त्यांच्या एका सभेमध्ये। निवडणूक आयुक्त भाजपचे नोकर, जागे राहा नाही तर अॅनाकोंडा येईल, अॅनाकोंडाला कोंडावच लागेल, उद्धव ठाकरे यांचा अमित शहांवर हा निशाणा। आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा नाहीतर अॅनाकोंडा आ जाएगा। या अॅनाकोंडाला आता आपल्याला कोंडावच लागेल।